कारण आमचे लेकर मरायला लागले ती बाप रडतोय आतमध्ये डसा रडतोय त्या पोरांना उठता सुद्धा आहे ना. इतक्या क्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असले तर तुमच्या ह्या सुळसुळाटाचा नायनाट आम्हाला करावं लागणार आहे. पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील. लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं. त्याच्यापेक्षा नायनाट केलेला बरा. 100-200 आमचे मोठाले घराणे त्यांच्या कानावर एकदा टाकावं. कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं. कारण हे चिमूट भरेत आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवसात काटा वाजत होता आम्ही यांचा. मला असं वाटतं का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी झाली असं वाटतं का जिल्ह्यावर? आणि पकड होती का? पकडच नाही त्यांचं. ते चिमटे पकडी सुधारायची संधी दिली पण हे सुधारले नाही. यांना वाटतं आमच्यातले ताकद आहे आमच्यातले माझे. आता आम्ही यांना सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं आता करायचं जास्त. मला असं वाटतं का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी झाली असं वाटतं का जिल्ह्यावर? आणि पकड होती का? पकडच नाही त्यांचं. ते चिमटे पकडी पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणातले सुटलेच नसते. 6 आरोपी कसं काय झाले? ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं. म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधारतील. कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा. मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय. आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या अवलादीला माहिती. फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून नाही काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बघू सुद्धा नाही. कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो. आमच्या पोरं म्हणणार अजितदादांचा दौरा आहे आपण त्यांना भेटणार का? आपण त्यांना भेटायला राष्ट्रपती या संदर्भामध्ये काय करायचं त्यांना भेटून त्यांना फक्त लोकांचे अरे त्यांना निवडून येऊन टाइम लागतो तुम्हाला माहित नाही राहू. त्यांना फक्त मराठी निवडून येऊच लागतं. एकदा अंगावर गुलाल पडला की कोपराने लोटली ही त्यांची सिस्टम. आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करायला. त्याच्यामुळं ते जर तितके खुनशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येत आम्ही बी स्वाभिमानी. पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील. लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं. त्याच्यापेक्षा नायनाट केलेला बरा. 100-200 आमचे मोठाले घराणे त्यांच्या कानावर एकदा टाकावं. कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं. कारण हे चिमूट भरेत आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवसात काटा वाजत होता आम्ही यांचा. यांना थांबायचं स्वतःला संधी दिली हे सुधारले नाहीत. ह्या पावलाशिवाय पर्याय नाही. त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका. पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले. याचा अर्थ संपून घ्यायचं दिसतंय. आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत. त्याला नाविलाज आमचा. हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरावं लागतं. कारण आमचे लेकर मरायला लागले ती बाप रडतोय आतमध्ये डसा रडतोय त्या पोरांना उठता सुद्धा आहे ना. इतक्या क्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असले तर तुमच्या ह्या सुळसुळाटाचा नायनाट आम्हाला करावं लागणार आहे. फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये. भयावह खूपच विदारक परिस्थिती झाली व डोळ्याने बघू सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं. म्हणून बीड जिल्ह्यातल्या मला बीड जिल्ह्यातल्या आमच्या प्रमुखाला एकदा सांगून द्या. सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख आहे आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं आहे. हे थांबावं लागणार आहे. आता बहुतेक थांबत नाही. पुन्हा सांगतो आम्हाला वाटलं होतं संतोष भाईच्या नंतर हे सुधारतील पण हे सुधारले नाही. होऊन जाऊ द्या तर होऊन जाणार आहे. आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे. एकाच दिवसात काटा वाजत होतं बघायचं. अधिकारीच नेमायची वेळ आली का? सकाळी खासदार भेटून गेले. खासदारांनी अशी प्रतिक्रिया दिली की पळी एक एसपी लेवलचा वेगळा अधिकारी पळीसाठी असतो. सगळे बदलणंच गरजेचं. एक बदले 2 बदले एसपी साहेबांनी खाली सांगितल्या बरोबर त्या दिवशी ऍक्शन घेतली. आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले. पुढच्याही काळात ते करतील. कलेक्टर साहेबांनाही मी बोलणार आहे. आता एसपी साहेबांनाही पुन्हा बोलणार आहे की मोठ्यात गेलेच पाहिजे. त्या दिवसाचं चांगलं काम केलं त्यांनी. ताबडतोब आरोपी पकडले. त्यांना फरार व्हायला जागा मिळाली नाही. पण चुकीद आहे संतोष भाईच्या प्रकरणात जर ते 50-60 जण आरोपी केले असते तर हे मागं काड्या करायला राहिले नसते. आणि आता हे सरकार मला वाटतं थांबवत नाही. आणि त्यांचे 2 लोक आहेत हे सुद्धा बहुतेक त्यांना समजून सांगत नाहीत. तर मग त्यांना जी दिवस उवायला नको होता तो दिवस त्यांना उवायचा वाटतो. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.